प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही। लोकशाहीत व्हीपला महत्त्व, तो नाकारल्यास कारवाई। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलं। घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर, संजय राऊतांचा आरोप। तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसार केलं, राहुल शेवाळेंचं प्रत्युत्तर। काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप। ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं, बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं। सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी रोखलं होतं। संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉक चौकशीचीही मागणी। जेलमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि सहआरोपींकडून वकिलांचं सिम कार्ड वापरून बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न। राजकीय प्रभावामुळे कराडला बेकायदेशीर सुविधा, धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप। सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहिर। राहुल गांधींसोबत 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतरही माझी हॅरेसमेंट। 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहिरचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये संसदेत येऊन बोलण्याची हिंमत नाही। शाह विद्यार्थ्यांचे गुन्हेगार म्हणून तोंड लपवत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल। भाजप आमदार अमरीश पटेलांच्या ट्रस्टला मुंबईतील 16 एकर जागा देण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध। भूखंड वाटप आणि एनओसी तातडीनं रद्द करून जागा नागरिकांसाठी खुली करावी। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित आदित्य ठाकरेंची मागणी। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या सावजी जेवणाबाबतच्या वक्तव्यावरून हलबा समाजाचं आंदोलन। मुंढेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। तर सावजी जेवणाबाबत माझा वैयक्तिक अनुभव, माफी मागणार नाही, मुंढेंचं स्पष्टीकरण। मागील 2 वर्षात मी बांगलादेशला हाल सहन करताना पाहिलं। विद्यार्थ्यांची चळवळ शांततापूर्ण नव्हती। बांगलादेशबाबत बोलताना शेख हसीना भाऊक। लवकरच मायदेशी परतणार, योग्य वेळी तारीख जाहीर करेल, हसीना यांचं भाष्य।